हॅलो डिअर स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा 10th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हा चॅप्टर शिकत आहे. इन प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर वी हॅव स्टार्टेड सॉल्विंग प्रॅक्टिस सेट 1.3. या प्रॅक्टिस सेटमधल्या क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2 आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सॉल्व केला आहे. क्वेश्चन नंबर 3 आपण आज सॉल्व करणार आहोत. सी पेज नंबर 16, क्वेश्चन नंबर 3. Solve the following simultaneous equation by using Cramer's rule. आता मी तुम्हाला अगदी इंट्रोडक्शनमध्ये या चॅप्टरचं सांगितलं होतं की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल इदर सायमल्टेनियस इक्वेशन आपण 2 पद्धतीने सॉल्व करू शकतो. देर आर 2 मेथड्स फॉर सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन. फर्स्ट वन इज द ग्राफिकल मेथड अँड सेकंड वन इज द क्रॅमर्स रूल और डिटर्मिनंट मेथड. आता आपण क्रॅमर्स रूलने सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करणार आहोत. याआधी ग्राफिकल मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे हे आपण पाहिले. सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करतो म्हणजे काय करतो तर आपल्याला 2 इक्वेशन्स दिलेले असतात. त्या इक्वेशन्समधल्या आपल्याला व्हेरिएबल्सच्या म्हणजेच एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या असतात. ठीक आहे. क्रॅमर्स रूलचा यूज करून किंवा डिटर्मिनंट मेथडचा यूज करून आपण एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज कशा फाइंड करू शकतो हे एकदा पाहूया आणि क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायला सुरुवात करूया. पहा, आपण तीन डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू फाइंड करणार आहोत, डी, डी एक्स आणि डी वाय. ओके. डी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. डी एक्स आणि डी वाय या 3 डिटर्मिनंट्सची व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल्स फाइंड करायचे आहेत. ते व्हेरिएबल्स आपण कसे फाइंड करणार आहे तर एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी अँड वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. इथे डी एक्स डी वाय डी ह्या डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यू असणार आहेत. ओके. जे 2 काही इक्वेशन्स असतील त्या इक्वेशन्समधून आपण या डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यू काढणार आहोत. दिस इज हाऊ we can solve the simultaneous equation by using the Cramer's rule. Now we will move towards the question number 3. Solve the following equations by Cramer's rule. Okay. In that question number 1 is, बघा त्यांनी आपल्याला इक्वेशन्स दिले आहेत. 3x minus 4y is equal to 10. Okay. And second equation is 4x plus 3y is equal to 5. आता we know if we observe these 2 equations, we can write that these 2 equations are in the form of x plus by is equal to c. Okay. We will say it as equation number 1 and 2. 3x minus 4y is equal to 10, and we will say it as equation number 1. And second equation is 4x plus 3y is equal to 5. We will say it as equation number 2. If we observe equation number 1 and 2 are in the form of कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहेत? सी ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. ओके. पहा,
लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचा जनरल फॉर्मॅट काय आहे, इक्वेशनचं जनरल रिप्रेझेंटेशन काय आहे, ax + by + c = 0 और वी कॅन राईट इट ॲज ax + by = c. ठीक आहे, हे त्याचं जनरल फॉर्मॅट आहे. आपल्याला हे इक्वेशन डिटर्मिनंटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, आपल्याला त्याचे डिटर्मिनंट्स लिहायचे आहेत. म्हणून हे इक्वेशन आपण कशासोबत कम्पेअर करणार, कंपेअरिंग इक्वेशन्स विथ, कशासोबत कम्पेअर करणार आहोत आपण, पहा, ax1 + by1 = c1 and ax2 + by2 = c2. ओके, आपण असं म्हणूया a1x b2y a2x b2y and c2. आता जर हे दोन इक्वेशन्स आपण अशा फॉर्मॅटमध्ये लिहिले तर a1 ची व्हॅल्यू काय येईल, पहा, a1 इज, पहा, दिस इज a1, दिस इज b2, ओके, दिस इज b1 अँड दिस इज c1. इथे 4 काय असेल, 4a2, 3y इज b2 and 5 is c2. So we will write here a1 b1 c1. What is a1? a1 is 3. त्यानंतर b1 is -4 and c1 is 10. Now we will write a2 b2 and c2 respectively. सेकंड इक्वेशनमध्ये आपल्याला a2 आहे 4, b2 आहे 3 अँड c2 आहे 5. सो a2 इज 4, b2 इज 3 अँड c2 इज 5. पहा, आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या आहेत a1 a2 b1 b2 अँड c1 c2च्या. आता या व्हॅल्यू आपण डिटर्मिनंटमध्ये पुट करून डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू फाइंड करू शकतो. ओके, सो फर्स्ट वी विल गो फॉर डिटर्मिनंट डी. डिटर्मिनंटमध्ये आपण काय व्हॅल्यू लिहितो डीमध्ये, पहा, डीमध्ये आपण फक्त a1 a2 आणि b1 b2 या व्हॅल्यू लिहिणार आहे. डिटर्मिनंट डी इज इक्वल टू a1 a2 and b1 b2. The value of a1 is 3, value of a2 is 4, b1 is -4 and b2 is 3. आपण डिटर्मिनंट कसा सॉल्व करणार आहे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण इथे करणार आहे. सी, इफ वी क्रॉस मल्टिप्लाय दिस 3 × 3 -4 × 4. So 3 × 3 9, or directly we can write it as 9 - -16, that is 9 + 16, which is equal to 25. ओके, डिटर्मिनंट आपण कसा सॉल्व करणार आहे पहा. a1 a2 b1 b2 या व्हॅल्यूज आपण पुट केल्या आहेत. a1 ची व्हॅल्यू आहे 3, a2 ची व्हॅल्यू आहे 4, आपण त्या व्हॅल्यूज पुट केल्या. b1 ची व्हॅल्यू आहे -4, b2 ची व्हॅल्यू आहे 3, -4 and 3. डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात हे तुम्हाला माहिती आहे. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 3 × 3 -4 × 4, 3 × 3 is 9, -4 × 4 is -16, minus becomes plus and 9 + 16, 9 + 16 is 25. So D या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली तर 25 इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी. आता आपण डिटर्मिनंट डी फाइंड केला आहे. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, डिटर्मिनंट dx फाइंड करायचा आहे. सो डिटर्मिनंट dx इज इक्वल टू, आता इथे डिटर्मिनंटमध्ये 4 एलिमेंट्स कोणते असणार आहेत, 4 एलिमेंट्स असणार आहेत. पहा, आपण xची dx लिहितो आहे म्हणजे xचे
जे काही प्लेसेस आहेत एक्सची जी काही पदं आहेत ती आपण गाळणार आहोत. देन रिमेनिंग टर्म्स आर b1 c1 and b2 c2. So here c1 c2 and b1 b2 as it is. Okay, so value of c1 is 10, c2 is 5, 10, 5, b1 is -4 and b2 is 3. Okay, so this is the determinant dx. आपण ह्याला फर्दर सॉल्व करूया. See, 10 into 3 minus 4 into 5. So 10 3s are 13 minus 4 into 5 is -20. Okay, minus becomes plus, so 30 plus 20 which is equal to 50. डिटर्मिनंट dx ची व्हॅल्यू काय आली तर dx ची व्हॅल्यू आली 50. ओके, सी नेक्स्ट dy इज इक्वल टू, आता आपण dy लिहितो आहे, y ज्या टर्म्स असणार आहेत त्या आपण स्किप करतोय. या टर्म्स जर आपण स्किप केल्या तर राहणाऱ्या टर्म्स कोणत्या a1 a2 अँड c1 c2. सो डिटर्मिनंट dy विल बी a1 a2 c1 c2. a1 ची व्हॅल्यू काय आहे तर 3, 4. c1 c2 ची व्हॅल्यू आहे 10 and 5. Again we will solve this determinant. We will get, see, 3 into 5 आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय, डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करतोय म्हणजे, and 10 into 4 15 minus 10 into 4 is 40. 40 minus 50 is 15 is -25. So value of determinant dy is -25. Are you getting how we solve it? Okay, suppose this is the equation. These are the two equations. त्यांनी आपल्याला दोन इक्वेशन्स दिले आहेत. 3x - 4y is equal to 10 and 4x plus 3y is equal to 5. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहेत तर ax plus by is equal to c. ओके, 3x - 4y is equal to 10 and 4x plus 3y is equal to 5. हे दोन इक्वेशन्स ax plus by is equal to c या फॉर्मॅटमध्ये आहेत. पण आपल्याला डिटर्मिनंट्स काढायचे आहेत. मग हे इक्वेशन्स आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवेत तर a1x plus b2y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2 या फॉर्मॅटमध्ये हवेत. हे इक्वेशन्स जर आपण याच्यासोबत कंपेअर केले तर आपल्याला a1 b1 c1 आणि a2 b2 c2 च्या व्हॅल्यू मिळणार आहेत. a1 ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे, b1 ची 4 आहे आणि c1 ची 10 आहे. त्या व्हॅल्यू आपण इथे लिहिल्या. a2 ची व्हॅल्यू 4 आहे, b2 ची व्हॅल्यू 3 आणि c2 ची व्हॅल्यू 5 आहे. त्या व्हॅल्यू आपण इथे लिहिल्या आहेत. त्यानंतर आपल्याला तीन डिटर्मिनंट्स फाइंड करायचे आहेत. फर्स्ट वन इज d. डिटर्मिनंट d इज a1 a2 अँड b1 b2. डिटर्मिनंटमध्ये कोणत्याही 4 एलिमेंट्स असतात आणि हे डिटर्मिनंट आपण ऑलरेडी शिकलो आहे क्रॅमर्स मेथडच्या थेरॉटिकल पार्टमध्ये. डिटर्मिनंटमध्ये त्या व्हॅल्यू पुट केल्या. डिटर्मिनंट d ची व्हॅल्यू आली 25. dx आपण फाइंड करतोय म्हणजे आपण काय करणार आहे तर एक्स व्हेरिएबल असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्या स्किप करणार आहे. मग उरलेल्या टर्म्स कोणत्या तर c1 c2 अँड b1 b2. आपण त्या टर्म्स इथे लिहिल्या, डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू प्लेस केल्या. dx ची व्हॅल्यू आली 50 अँड नेक्स्ट dy ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता y हे व्हेरिएबल असणाऱ्या टर्म्स आपण स्किप करणार आहोत. सो द टर्म्स आर a1 a2 अँड c1 c2. तो डिटर्मिनंट विल बी a1 a2 अँड c1 c2. व्हॅल्यूज इथे आपण पुट केल्या आहेत. डिटर्मिनंट फर्दर सॉल्व केल्यावर dy ची व्हॅल्यू आली -25. ओके, नाव व्हॉट वी हॅव टू डू इज वी हॅव टू फाइंड द व्हेरिएबल्स x अँड y. ओके, सो टू फाइंड x, dx upon d.
what is the value of determinant dx? The value of determinant dx is 50 upon d. Value of determinant d is 25. So x is equal to 50 upon 25. So the value of x is 2. ओके, पहा इथे आपण x या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करतो आहे. ती कशी फाइंड करणार? डिटर्मिनंट dx अपॉन d. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट dx इज 50 अँड डिटर्मिनंट d ची व्हॅल्यू किती आहे? 25. सो 50 अपॉन 25 इज इक्वल टू 2. सो x ची व्हॅल्यू किती आली? 2 आली. आता सेकंड व्हेरिएबल y ची व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहोत. y इज इक्वल टू dy अपॉन d. डिटर्मिनंट dy ची व्हॅल्यू काय आहे? तर -25 आणि d ची व्हॅल्यू आहे 25. -25 अपॉन 25 इज इक्वल टू -1. सो द व्हॅल्यू ऑफ y इज -1. ठीक आहे, तर इथे आपल्याला सोल्युशन मिळालं आहे. सोल्युशन काय असणार आहे पहा, x and y इज इक्वल टू 2 and -1. And this is what we have solved the simultaneous equation by Cramer's rule. अतिशय सोपा भाग आहे. हे दोन इक्वेशन्स आपल्याला a1x b2 b1y इज इक्वल टू c1 and a2x b2y इज इक्वल टू c2 या दोन इक्वेशन्स सोबत कंपेअर करायचे आहेत. मग आपल्याला a1 b1 c1 आणि a2 b2 c2 या 6 व्हॅल्यूज मिळणार आहेत. त्यानंतर डिटर्मिनंट d, डिटर्मिनंट dx and डिटर्मिनंट dy या 3 व्हॅल्यूज आपण फाइंड करणार आहोत. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी डिटर्मिनंट dx ची व्हॅल्यू अपॉन d, डिटर्मिनंट y काढण्यासाठी डिटर्मिनंट dy y या व्हेरिएबलची किंमत काढण्यासाठी dy अपॉन d. So in this example we get the value of x is 2 and value of y is -2. The solution for the given simultaneous equation by Cramer's rule is x is equal to 2 and y is equal to -1. If you want this example, you can take the screenshot. Then we will move towards the example number 2.